मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही मोठ्या क्रूरपणे करण्यात आली असून त्याचे फोटो हे सध्या चर्चेत आले आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो समोर आले असून मन सुन्न होत आहे। संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली त्याचे वर्णन हत्याबद्दल सांगितले जाते, हे वर्णन ऐकून मन सुन्न होते, अंगावर काटा येत होता। पण त्यांच्या हत्येच्या वेळी समोर फोटो आले आहेत। फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही। सीआयडीने जे चार्जशीट दाखल केले आहे त्यामध्ये या फोटोंचा समावेश आला आहे। ज्यावेळी हत्या करण्यात येत होती त्यावेळेस त्यांचे व्हिडिओ काढले गेले, ते व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागले असून या व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेऊन फोटोंचा चार्जशीटमध्ये समावेश करण्यात आलाय। मन विचलित करणारे हे फोटो आहेत। किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो। कोणी दांडक्याने मारतंय तर कोणी मानेवर पाय ठेवला आहे। त्यांच्यावर अत्याचार केले जात असताना कोणीतरी किती हसत आहे, कोणी व्हिडिओ काढताना वेडेवाकडे चाळे करत आहे। त्यात संतोष देशमुख यांचा चेहरा पूर्ण सुजलेला दिसतोय, ते जमिनीवर गदप्राण पडले आहेत, त्या अवस्थेत त्यांना मारले जात आहे। अशा पद्धतीने हे फोटो हे समोर आले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असून खंडणीच्या वादातून ही हत्या करण्यात आली असल्याचा दावा पोलिसांनी देखील या चार्जशीटमध्ये दाखल केला आहे। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुखांची हत्या ही तीनही प्रकरणे एकत्र करून ही चार्जशीट दाखल करण्यात आली असून या घटना देशमुखांच्या हत्येच्या कटाचाच भाग असल्याचे यामध्ये म्हटले आहे। शिवाय या चार्जशीट मधले जे फोटो समोर आहेत त्यात वाल्मिक कराड सोबतचे संभाषण नमूद करण्यात आले आहेत। तो कोणत्या मोबाईलवरून बोलता होता त्याचाही उल्लेख करण्यात आलाय। या हत्येच्या कटामध्ये आरोपी क्रमांक 1 वाल्मिक कराड, आरोपी 2 विष्णू चाटे, सुदर्शन घोले, प्रदीप घोले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, 8व्या क्रमांकावर फरार आरोपी कृष्णा आंधळेचा देखील समावेश करण्यात आलाय। 9वा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचे नाव मात्र वगळण्यात आले। आज गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध सबळ पुरावे सापडल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे। आता या हत्येचे फोटो समोर आले आहेत, ते पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही। गंभीर बाब म्हणजे हत्या करताना आरोपी हसत होते त्याचे फोटो देखील समोर आले। या 2 महिन्यापासून बघितलं तर त्यांच्या हत्येनंतर खूप काही घडामोडी झाल्या आहेत। आता बघितलं तर गोपीनाथ मुंडे देखील यांना राजीनामा द्यावा लागला आहे। आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे। त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे। सध्या महाराष्ट्रात गाजते ते बीड प्रकरण। या बीड प्रकरणामध्ये बघायला गेलं तर मस्साजोगचे सरपंच आहे संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। यामध्ये अनेक राजकीय लोक त्यामध्ये गुंतली गेली आहेत। आज जर बघितलं तर अनेक असे फोटो त्यांचे समोर आले असून अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली असं या ठिकाणी दिसतंय। या ठिकाणी चार्जशीटमध्ये जे दाखल करण्यात आले त्यामध्ये त्यांच्यावरती कशा प्रकारे हत्या करण्यात, त्यांचे कशा प्रकारे हाल केले, तसेच मारेकरीचे आहेत त्यांनी त्यांची हत्या करताना व्हिडिओ काढलेत। तसेच त्याची हत्या करताना देखील बघायला गेलं तर
फोटो काढलेत विविध, त्यांच्या विविध अंगावर हात मारलेत, कुठे पाय मारलेत, काठीने देखील मारहाण केली आहे, मूत्रविसर्जन देखील करले. परंतु अशा प्रकारे निर्गुण हत्या करणं हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेविषयी हाच बनला असून मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा व्हावी अशी सर्व ठिकाणी मागणी होत आहे. धन्यवाद.